नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची नोटीस एनटीए कडून आलेली आहे। काही विद्यार्थ्यांना टेक्स्ट मेसेजमध्ये एक मेसेज आलेला आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, प्लीज चेक युअर ईमेल ॲड्रेस रिगार्डिंग लिंक टू अपडेट युअर आधार कार्ड फॉर नीट ऍप्लिकेशन फॉर्म 2025। असा काही विद्यार्थ्यांना टेक्स्ट मेसेजमध्ये एक मेसेज आलेला आहे। म्हणजे हे कोणासाठी आलेलं आहे? ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरते वेळेस अपडेट केलेलं नव्हतं आधार कार्ड किंवा त्याची माहिती ऑथेंटिकेशन केलेली नव्हती, अशाच विद्यार्थ्यांना हा मेसेज आलाय। हा मेसेज सर्वच विद्यार्थ्यांना आलाय का? असं बिलकुल नाहीये। मग ज्या विद्यार्थ्यांना हा मेसेज आला अशा विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर आम्ही मेल आमचा चेक केला, मेलवरती कुठल्याही प्रकारचं असं काही आलेलं नाहीये। अशा विद्यार्थ्यांनी स्पॅम फोल्डर चेक करा, तिथे एखाद्या आला असू शकेल। जरी आलं नसेल तुम्हाला तरी काही घाबरून जाण्याची गरज नाहीये। ज्या विद्यार्थ्यांना हा टेक्स्ट मेसेज आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय। ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर, जो आपण फॉर्म भरल्यानंतर एक ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे तुमच्या कन्फर्मेशन पेजवर देखील आहे, तो ऍप्लिकेशन नंबर आणि फॉर्म भरतेवेळी जो आपण पासवर्ड टाकलेला तो पासवर्ड टाकून लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलच्या तिथे तुम्हाला दिसत आहे साधारणतः अपडेट युअर आधार म्हणून असं तुम्हाला तिथे मेसेज आलेला दिसतो। तिथे एक टॅब दिसत आहे, त्याला क्लिक करा आणि अपडेट करा। म्हणजे आधारचा नंबर टाकायचा आहे, बस एवढी सोपी प्रोसेस आहे आणि अपडेट करा। हे केल्यानंतर विद्यार्थ्यांना युअर आधार ऑथेंटिकेशन इज सक्सेसफुल म्हणून असं तिथे डिस्प्ले एक मेसेज आलेला दिसेल तुम्हाला। आणि त्याच्यानंतर तिथे अजून एक मेसेज दिसेल की प्लीज रीड डाउनलोड युअर कन्फर्मेशन पेज। त्याच्यानंतर कन्फर्मेशन पेज तुम्हाला पुन्हा एकदा डाउनलोड करायचं आहे आणि त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे। अशा पद्धतीने, एवढ्या सोप्या पद्धतीने आहे। ज्या विद्यार्थ्यांना हे करण्यामध्ये काही अडचण येत असतील अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला व्हायब्रंटला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा। व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफिस आहे। तुम्हाला शेवटच्या प्रोसेस पर्यंत, अगदी एक्झाम पर्यंत आम्ही आणि एक्झामच्या नंतरच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मदत करण्यासाठी अगदी आमची पूर्ण टीम तत्पर आहे मित्रांनो। आणि सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड हे 1 मेच्या रोजी मिळणार आहे। आणि हे ऑथेंटिकेशनचा मेसेज जो विद्यार्थ्यांना आलेला आहे हे अपडेट करून घेण्याची लास्ट डेट आहे उद्याची, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत वेळ दिलेला आहे, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत। अधिक माहितीसाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो। थँक्यू सो मच।